लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC मध्ये एरर येतोय, तर मग हे एक काम नक्की करा। महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। पण आता या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आला आहे। या संदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आला। हा निर्णय जाहीर झाल्यापासून पुढील 2 महिन्यात ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ई-KYC ला सुरुवात झाली असली तरी अनेक महिलांना ही प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत। ई-KYC करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कोणते उपाय आहेत व्हिडिओतून आपण जाणून घेऊ। ई-KYC करताना एरर दाखवण्याची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय आपण व्हिडिओतून पुढे पाहूया। आधार कार्ड लिंक। ई-KYC करताना महिलांना त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड सादर करावे लागणार आहे। जर ती महिला विवाहित असेल तर तिला तिच्या पतीचे आधार कार्ड द्यावे लागेल। जर महिला अविवाहित किंवा विधवा असेल तर त्या महिलेला तिच्या वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागणार। मोबाईल नंबर लिंक म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीचे आधार कार्ड तुम्ही वापरत आहात म्हणजे पतीचे किंवा वडिलांचे, ते आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही। तर यासाठी काय करावे? सर्वात आधी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या। जर लिंक नसेल तर ते त्वरित जवळच्या आधार केंद्रात जाऊन लिंक करून घ्या। ई-KYC करण्यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। ती वेबसाईट म्हणजे ladkibahin.maharashtra.government.in ही वेबसाईट। या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ई-KYC नावाचा एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती भरून ई-KYC पूर्ण करू शकता। योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि पात्र महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा यासाठी सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो। त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी। तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।